नमस्कार, स्वागत आहे तुमच्या अश्विनीज किचनमध्ये. आज आपण चकली बनवणार आहोत, तेही फक्त 2 साहित्यामध्ये बनवणार आहोत. चहाबरोबर खाण्यासाठी खूप छान लागते, तशीच बनवायला सोपी आहे आणि शिवाय 2 पदार्थापासूनच बनवून तयार होती. तेलही जास्त पीत नाही. तर चला सुरू करूया. त्याच्यासाठी एका ताटामध्ये मी इथे 2 कप तांदळाचे पीठ घेतलेले आहे. त्याचबरोबर मी इथे अर्धा कप बेसन घेतलेले आहे. आता इथे आपण पावडर मसाले यूज करणार आहोत. तसेच मी इथे 1 चमचा ओवा, 1 चमचा पांढरे तीळ घेतलेले आहे. त्याचबरोबर 2 चमचे धने पावडर घेतलेले आहे. तुमच्याकडे धने असेल तर ते तुम्ही थोडेसे ग्राइंड करून वापरले तरी चालेल. 1 चमचा हळदी पावडर, 1 चमचा लाल मिर्च पावडर आणि तसेच लाल मिर्च पावडर म्हणजेच तिखटवाले 1 चमचा, चवीपुरते मीठ टाकलेले आहे. आता याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे, जे की आपले मसाले आणि पीठ दोन्ही व्यवस्थित एकत्र मिक्स झाले पाहिजे. आता इथे तुम्ही पाहू शकता छान असे तर मिक्स झालेले आहे दोन्ही. आता एका गॅसवरती मोठी कढाई ठेवलेली आहे. आपल्याला हलवायला सोपे जाण्यासाठी मोठ्या कढईचा वापर करायचा आहे. ज्या कपाने तांदळाचे पीठ घेतले होते त्याच कपाने इथे 2.5 कप पाणी घ्यायचे आहे. इथे माझे प्रमाण थोडे कमी झाले होते पाण्याचे. मी 2 कप वापरले होते. मला पाण्याची आवश्यकता नंतर पुढे पडली होती. त्यामुळे इथे तुम्ही 2.5 कप वापरा. आता हे पीठ म्हणजेच गरम पाणी झाल्यानंतर याच्यामध्ये टाकायचे आणि अशाच साहाय्याने त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तुम्हाला जर चमच्याने इझी पडत असेल तर तुम्ही चमच्याच्या साहाय्याने जरी हलवले तर काही हरकत नाही. पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर 5 मिनिटं वाफवण्यासाठी ठेवायचे आहे. 5 मिनिटानंतर वाफवून काढायचे आहे. एकदा हलवायचे आहे की खाली चिटकले वगैरे आहे का नाही हे चेक करायचे आहे. तुम्ही पाहू शकता पीठ व्यवस्थित सैल झालेले आहे, म्हणजे आपल्याला हलवायलाही सोपे जात आहे. पण आणखी आपल्याला याला 5 मिनिटासाठी वाफवून घ्यायचे आहे, म्हणजे आपली उकड व्यवस्थित बनवून तयार होईल. त्यासाठी मी इथे आणखी 5 मिनिटं ठेवलेले आहे आणि 5 मिनिटानंतर आपली उकड व्यवस्थित तयार झालेली आहे. तर ही उकड आपल्याला व्यवस्थित थंड करायची आहे. त्याच्यासाठी एकदा हलवून घेणार आहे आणि एका मोठ्या ताटामध्ये याला पसरून अशी ही उकड काढून घ्यायची आहे. तर उकड काढल्यानंतर याला पसरवून घ्या, म्हणजे कशी की ही पटकन थंड होईल. पण आपल्याला पूर्णतः थंड नाही करायची, हलकी गरम असतानाच हे पीठ मळून घ्यायचे आहे. तर मी जसे तुम्हाला मगाशी सांगितले तसे मला हे पीठ मळताना पाण्याची आणखी गरज पडलेली, त्यामुळे मला इथे कोमट पाणी वापरावं लागले. त्यासाठी तुम्ही 2 कपच्या जागी तुम्ही 2.5 कप पाण्याचा वापर करा, म्हणजे ते परफेक्टली होईल. आता इथे याला व्यवस्थित मी मळून घेतलेले आहे. आता याचा गोळा व्यवस्थित जर मळून झाला, म्हणजे अशा प्रकारे मळून झाला तर याच्या चकल्या खूप छान होतात. आता याला अशा प्रकारे लंबुळे करून घ्या, जे की आपल्या साच्यामध्ये परफेक्टली बसले जाईल. इथे व्यवस्थित बसलेले आहे. तर आता आपल्या इथं साचा बनवून हे रेडी झालेला आहे. तर चकली पाडायलाही सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी चकली पाडवायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर काठ आलेले आहेत चकलीचे. किती सुंदर अशी चकली पण पडत आहे. ही चकली फक्त 2 साहित्यात बनवून तयार होती आणि शिवाय ही तेलही जास्त पीत नाही. कमी तेलामध्ये याचा म्हणजे तळून होते. त्यामुळे तुम्ही मधल्या टाईममध्ये लहान मुलांना किंवा चहाबरोबर खायला खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप छान बनवून तयार होतात. चकल्या पण खूप सुंदर अशा पडत आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या चकल्या तुटत आहेत, तर इथे तुम्ही थोडेसे मुलायम असे पीठ मळून घ्या आणि जास्त पीठ व्यवस्थित मळले तर चकली तुटतही नाही. तुम्ही पाहू शकता इथे आपल्या चकली बनवून तयार झालेल्या आहेत. इथे माझ्या हाताला चिटकल्यामुळे तुटली होती. आता इथे गॅस चालू करूया. गॅसवरती एक छोटी कढाई ठेवून त्याच्यामध्ये जेवढे आपल्याला लागेल तेवढेच तेल वापरा, कारण या चकल्या जास्त तेलही पीत नाही आहेत. त्याच्यामुळे ही बनवायलाही सोप्या आहेत, खायलाही छान आहेत. इथे आपले तेल व्यवस्थित गरम झालेले आहे. आता इथे आपण चकल्या सोडून बघूयात की कशा प्रकारे आपली चकली तळून तयार होते. आता इथे मी जेवढ्या बनवल्या होत्या तेवढ्या चकल्या मी इथे तेलामध्ये सोडल्या आहेत. पण इथे तुम्ही लक्षात ठेवा की चकल्या तेलामध्ये सोडल्यानंतर ना ही चकली हलवायची नाही आहे. थोड्या वेळ म्हणजे ती जेव्हा ती तेलाच्या वरती येते तेव्हा ती खालच्या साईडने व्यवस्थित तळलेली असते, तेव्हाच आपण त्याला चमच्याच्या साहाय्याने पलटायची आहे. तोपर्यंत चकलीला चम्मच लावायचा नाही, नाहीतर आपली चकली तेलामध्ये तुटू शकते आणि त्यामुळे आपले तेलही खराब होते आणि चकलीही खराब होते. आता तुम्ही पाहू शकता ह्याला अशा बुडबुडे येत आहेत, म्हणजे आपली चकली व्यवस्थित तळत आहे. आत्ता इथे बुडबुडे यायच्या कमी झालेल्या आहेत. अशा वेळेस तुम्ही चमच्याच्या साहाय्याने फक्त त्याला पलटून घ्या, म्हणजे काय होते त्या तुटत नाहीत, पण दोन्ही साईडने क्रिस्पी अशा व्यवस्थित तळून तयार होतात. तुम्ही पाहू शकता आता दोन्ही साईडने. आता इथे तेल पहा तुम्ही शांत व्हायला सुरू झालेले आहे.
आता इथे पूर्ण तेल शांत झाले की समजायचे की आपली चकली तळून झालेली आहे. याच्यासाठी गॅस ही आपल्याला मीडियम वापरायचा आहे, पण चकली सोडताना गॅस ही एकदम बारीक लो करायचा आहे आणि नंतर मीडियम गॅसवरती तळायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता आता इथे तेल शांत झालेले आहे, म्हणजे आपल्या चकली तळून व्यवस्थित तयार झालेली आहे. एकदम क्रिस्पी कुरकुरीत होती तर चकली तळून आणि शिवाय जास्त तेलही पीत नाही. अशा करून आता इथे आपण सगळ्या चकल्या व्यवस्थित तळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहेत. याला एका जाळीवर काढायची, म्हणजे त्याची वाफ खालून साईडनी सगळीकडून गेली तर ती कुरकुरीत राहतात. तुम्ही पाहू शकता आता इथे मी चकली तुम्हाला फोडून दाखवते की किती कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेली आहे, आतून सॉफ्ट आहे. तुम्ही पाहू शकता चहाबरोबर प्यायला अत्यंत छान आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा.